सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। संपूर्ण महाराष्ट्रभर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडवून सांगणारा सत्यशोधक हा सिनेमा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे। शिरवळमध्ये गेली 10 दिवसापासून आझाद सिनेमा थिएटरमध्ये हा सिनेमा सुरू आहे आणि इतर ठिकाणच्या पेक्षा शिरवळचं वैशिष्ट्य आहे की शिरवळ नायगाव या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी या सिनेमासाठी आज 10 दिवस रोज विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्ते आपलं स्वतःचं योगदान देऊन महिला आणि विद्यार्थ्यांना या चित्रपटाचा शो मोफत दाखवित आहेत। त्याबद्दल या सामाजिक कार्यासाठी त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे। आज आपण शिरवळमध्ये आझाद सिनेमा जवळ आलेलो आहोत आणि आत्ताचा सकाळचा शो संपलेला आहे। या ठिकाणी खंडाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन सावंत, शिवसेना समन्वयक रामदासजी कांबळे, त्याचबरोबर डॉक्टर बामणे साहेब, तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि महिला कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज आपण आपल्या सर्व यांच्याकडून या सिनेमाबद्दल थोडी माहिती घेऊयात। ताई, काय सांगाल, या सिनेमातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात भावनिक वाटला आणि सर्वात जास्त आवडला? महात्मा फुले यांनी इतके कष्ट घेतले, इतना यातना घेतल्या आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही ज्या पद्धतीने या पिक्चर मध्ये दाखवलं गेलंय की त्यांच्या चेहऱ्यावर शेण लोकांनी टाकलं, अशा पद्धतीने कष्ट, मेहनत, लगन करून त्यांनी आपल्या समाजामध्ये एक वेगळा विचार आणि आपल्या समाजामध्ये बदल घडवला। अशाच पद्धतीने प्रत्येकाने केलं पाहिजे। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, हे मन आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आणि आज इथे या शोला आलेल्या बहुत करून सर्व महिला आहेत। या सर्व महिलांना आपण काय संदेश देऊ इच्छिताल? आज सत्यशोधक सिनेमा सर्वांनी पाहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कारण तो सिनेमा पहिल्यांदा आम्ही अगोदर पाहिला त्यावेळेस आम्हाला कळलं की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचं कार्य खूप थोर आहे। फक्त या बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचं त्यांनी काम केलेलं नाही, तर अनेक अनिष्ट रूढी, परंपरा हे नष्ट करण्याचं काम, त्या मुळातून उखडण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे। महात्मा फुलेंनी जी समता, बंधुता आणि न्याय या समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याचा पायंडा आंबेडकरांनी संविधानात घातला आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला हक्क, अधिकार, न्याय मिळाले आणि आज आपण सर्वजण लोकशाही उपभोगत आहोत। त्याचं श्रेय या महात्मा फुलेंना आणि शाहू महाराजांना जातं, जे आंबेडकरांनी या घटनेतून घालून दिलेलं आहे। आज या सिनेमासाठी अनेक महिला लांबून आल्या। आमच्या देशमाने मॅडम तर 11 वर्ष झाले सिनेमागृहात येत नव्हत्या, पण सावित्रीबाई फुलेंच्या सिनेमासाठी त्या आल्या, त्यांचेही विशेष आभार। तसेच हा सिनेमा महिलांनी पाहावा म्हणून आमचे रामदास कांबळे साहेब यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्याच्यासाठी आर्थिक मदत केली, त्याबद्दल त्यांचेही मी आभारी आहे। तसेच आमच्या शेडगेवाडीचे सरपंच इतक्या जीवाची धडपड करत महिलांना इथं घेऊन आले, त्यांचेही मी आभारी मानते। आणि ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांनी अजून जास्त महिलांपर्यंत हा विचार पोहोचवावा, हीच माझी सर्वांना विनंती आहे। आजच्या शोचे आयोजक उद्या 23 जानेवारी 2023 रोजी हिंदू हृदय सम्राट श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिवस आणि या जयंती दिवसाच्या पार्श्वभूमीवर आणि आज शिवसेना समन्वयक रामदासजी कांबळे यांनी आजच्या शोचं आयोजन केलं। काय सांगाल आपण, म्हणजे कोणत्या प्रेरणेतून आपण हा शो आयोजित केला? खरं तर ही प्रेरणा मला घरातूनच मिळाली। हा जो सत्यशोधक सिनेमा आहे, जे महापुरुष आहेत, खरं तर महापुरुषांचाच फक्त इतिहास लिहिला जातो। सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी जे समाजासाठी कार्य केलेलं आहे, आज 2 शब्दामध्ये आपण ते अजिबात मांडू शकत नाही। कारण त्यांनी ओरिजिनल शेण मातीचे गोळे त्यांनी अंगावर स्वतः झेललेले आहेत आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे, त्या त्यागामुळे आज आपण महिलांना पाहतो की सर्व महिला सक्षमपणे या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत। आणि आमचा उद्देश एवढाच होता, खरं तर एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, की महिलांनी, कारण ज्या सावित्रीबाईंचा जन्म हा आपल्या नायगाव मध्ये झालेला आहे, नायगावला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि नायगाव मध्ये जन्म झालेल्या या लेकीचा तिनं जो परित्याग केला, समाजासाठी, सर्वसामान्य महिलांसाठी जो त्याग केला, त्यातून या महिलांची जळणघळण झालेली आहे आणि त्यांचा आदर्श घ्यावा
त्यांनी केलेलं कार्य आपणा सर्वांसमोर पोहोचावं म्हणून आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेले 2 दिवस या सिनेमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी हॉस्पिटलचे डॉक्टर सावंत साहेब सुद्धा आलेले आहेत, त्याचबरोबर संजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर बामणे सर आलेले आहेत। आणि मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की मित्रांनो, आर्थिक मदत करणं फार सोपं असतं। मी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, खरं तर महिलांना एकत्रित बोलवणं, त्यांचं व्यवस्थित नियोजन करणं, यासाठी मी प्रथमतः तांबे मॅडम की त्यांचं मी अतिशय या ठिकाणी यापुढे आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महिलांना एकत्रित केलं। त्याचबरोबर आमच्या देशमाने मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मी आवर्जून सांगेन की या थिएटरची डॉक्टर साहेब कॅपॅसिटीपेक्षा मला वाटतं आज जवळजवळ 35 महिला जास्त आल्या, शेडगावचे सरपंच आल्या आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंचा इतिहास, सावित्रीबाईंचं कार्य आता महिलांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे। या चित्रपटामध्ये याचं आयोजन करत असताना सत्यशोधकचे आमचे किरण माने असतील, किरण मोरे आहेत, त्याचबरोबर वरपे साहेब आहेत, गणेश जाधव आहेत, वाघमार साहेब आहेत, नामदेवजी कांबळे आहेत। मी सर्वांची नाव घेत नाही, पण आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य केलं। मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने सावित्रीबाईंचा इतिहास आपण सर्वांपर्यंत पोहोचावा। आमच्या शिवसेनेच्या नेत्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, तर मी सर्वांना पुन्हा आणि मी या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख जे उपस्थिती आहे ते सन्माननीय डॉक्टर सावंत साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी शिरवळमध्ये सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी आपल्या भागातील अतिशय मोठ्या संख्येनं या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हटलं तर हा सिनेमा हा एक संघर्षाचा जीवनपट आहे आणि पुरुषांचा संघर्ष हा आपण अनेकदा पाहत असतो, पण या ठिकाणी प्रामुख्यानं या महिलांनी आवर्जून जी गोष्ट या ठिकाणी अनुभवली असणार आहे त्या म्हणजे या सिनेमामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष जो सावित्रीबाई फुलेंनी केला, हा संघर्ष निश्चितपणे आज या महिलांच्यासाठी एक प्रेरणा ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं। कारण त्या काळामध्ये ज्या मनुवादी समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे न डगमगता सर्व विरोधकांना पुरून उरल्या आणि त्यांच्या विचारांना ठाम राहून महिलांच्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला, त्या लढ्याचं निश्चितपणे प्रेरणा आज या ठिकाणी आलेल्या सर्व महिला या ठिकाणी घेतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि त्या काळामध्ये जो या फुले दाम्पत्यांनी जो संघर्ष केला तो निश्चितपणे आजच्या समाजाला हा दिशादर्शक आहे। या ठिकाणी ज्या महिला आहेत यांनी या सिनेमातून प्रेरणा घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचंही काम हे उठावदार या ठिकाणी होईल असं मला वाटतं। आणि हा देश घडवण्यामध्ये पुरुषांचा जितका वाटा आहे तेवढाच वाटा हा महिलांचा आहे आणि म्हणून या सिनेमाला या ठिकाणी आपण या महिला वर्गाला आपण घेऊन आलात त्याबद्दल आदरणीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं काम करणारे आमचे धडाडीचे सहकारी रामदासजी कांबळे यांचंही मी या ठिकाणी खरं तर कौतुकच करेन की आपण हा उपक्रम घेतला आणि त्यामुळं आपण ऐकलं की 10-12 वर्षानंतर सिनेमागृहामध्ये या ठिकाणी महिला या सिनेमा पाहण्यासाठी आल्या, तर त्यामुळं आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आपल्या टीमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हे मनोगत व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।